हॅलो एव्हरीवन, जय हिंद. आपण ओकॅबचे लेक्चर्स पाहतोय. ओकॅबची बॅच सुरू आहे आपली, ओकॅब मास्टर म्हणून. यामध्ये एमपीएससीने विचारलेले पीवायक्यूज पाहतोय, इडियम्स पाहून झाले, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स पाहून झाले, सिनॉनिम्स पाहतोय. या सिनॉनिम्स मध्ये हे थर्ड लेक्चर आहे आपलं आणि लास्ट लेक्चर मध्ये साधारणतः क्वेश्चन नंबर 41 पासून पुढे पाहणार आहोत. पण त्याच्या अगोदर बघा 38, 39 आणि 40 लास्ट लेक्चर मध्ये थोडंसं लॅग होत होतं, म्हणजे आवाज व्यवस्थित येतोय परंतु मुवमेंट्स व्यवस्थित दिसत नव्हत्या. तर म्हणून पुन्हा एकदा हे 3 क्वेश्चन्स मी काय करतो, एक्सप्लेन करतो आणि आपण नंतर 41 पासून पुढे जाऊ. बघा, चूज द बेस्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइंड वर्ड. बेस्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइंड वर्ड. मग बेस्ट मीनिंग म्हणजे काय? अगेन दिलेल्या वर्डचं मीनिंग सांगा, म्हणजे काय सिनोनिम सांगा, बरोबर? किंवा एखाद्या वर्डचं मीनिंग द्या, काय आहे मीनिंग अशा अर्थाने. शी pirouetted across the stage. शी pirouetted across the stage. ती स्टेजवर तिने काय केलं किंवा एखादी कृती केली तर ती कशा प्रकारे कृती केली, अशा अनुषंगाने तो प्रश्न आहे. आता बघा, किंवा वाक्य आहे त्याच्यामध्ये pirouetted हा एक शब्द आहे. या वर्डचं मिनिंग आहे जागेवरती स्पिन होणं किंवा फिरणं, गिरकी घेणं. आपण म्हणतो ना, जागेवरती स्पिन होणं किंवा गिरकी घेणं, असं पायावरती वगैरे. तुम्ही फुगडी पाहताय का? फुगडीमध्ये असे फिरतात, किंवा जागेवरतीच एखाद्याला फिरवणं असतं, किंवा एखाद्या रोमॅन्टिक सॉन्ग मध्ये नाही का ते असं पकडतात आणि असं फिरवतात वगैरे. म्हणजे माझ्या तरी ते अनुभवात आलेलं नाही कधी, तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही तुमच्या या अनुभवात आले की नाही माहित नाही, पण किमान व्हिडिओज मध्ये तरी पाहिलं असेल ना, की ते असं पकडणार आणि मग ते असं फिरवणार, लाईक दॅट. तर हे तर झालं फक्त फिरण्याच्या संबंधाने. पण क्लासिकल डान्स फॉर्म्स मध्ये वगैरे जागेवरती फिरतात, त्याला जे म्हणायचे तो वर्ड आहे पायराउटेड. मग बघा, टूक अ फास्ट टर्न और स्पिन म्हणजे काय? जागेवरती फिरणे, गिरकी घेणे. हे काय असेल? आन्सर असेल पायराउटेड या वर्डचं. कंबाईन ग्रुप बी मुख्य परीक्षा 2021, ज्यावेळेस 609 जागा होत्या एसटीआयच्या, तेव्हा हा प्रश्न विचारलेला. बाकी ऑप्शन्स तसं काही महत्वाचे नाहीयेत, परंतु तरी वर्ड समजून घ्या. लुक म्हणजे काय? पाहणे. त्याचा पास्ट टेन्स केलाय. अँक्शियसली म्हणजे काय? चिंतेने. चेहऱ्यावरती चिंता जाणवतीये, चिंतातूर असणे आणि तशा प्रकारे पाहणे. ओके. स्पोक म्हणजे स्पीकचा सेकंड फॉर्म आहे SPEAK. थर्ड फॉर्म याचं काय? स्पीक, स्पोक हा सेकंड फॉर्म, आणि थर्ड फॉर्म SPEAK, स्पोकन. सॉरी, SPOKN, स्पोकन. स्पीक फर्स्ट, स्पोक सेकंड आणि स्पोकन थर्ड. रन बघा, RUN, रन म्हणजे काय? धावणे. सेकंड फॉर्म त्याचा रॅन, आणि थर्ड फॉर्म पुन्हा रन. रन, रॅन, रन. आले लक्षात? ओकॅब करताना किंवा वर्ब्स करताना अशाच प्रकारे करायचे. फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म माहितीच पाहिजे, नाहीतर मग सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म चुकू शकतो बऱ्याचदा. ओके. आता शी रन्स फास्ट, एकदम साधं सेंटेन्स देतोय मी तुम्हाला, थोडस मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. शी रन्स फास्ट. यातील फास्ट काय आहे? पार्ट्स ऑफ स्पीचच्या अनुषंगाने नाउन आहे, प्रोनाउन आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, वर्ब आहे, ऍडवर्ब आहे, कंजंक्शन आहे, प्रिपोजिशन आहे, इंटरजेक्शन आहे. काय आहे ते सांगायचं. फास्ट. ओके. व्यवस्थित सांगता आलं पाहिजे, अनालिसिस करायचं आणि सांगायचं, फक्त गुगल करून सांगायचं नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा, फिल इन द ब्लँक इन द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स मधील रिकामी जागा भरायची. ही वॉज द डॅश डॅश टफ गाय. खर तर या क्वेश्चन मुळे मी पुन्हा एकदा हा प्रश्न काय करतोय, रिपीट करतोय, कारण मागच्या प्रश्नामध्ये ते समजले की नाही व्यवस्थित, त्यासाठी. कारण सांगितलं तर जात आहे, आवाज तर व्यवस्थित येतोय, परंतु हातवारे वगैरे व्यवस्थित दिसत नव्हते, म्हणून. क्विंटेट. क्विंटेटचा अर्थ आहे ए ग्रुप ऑफ 5. एक ग्रुप ऑफ 5 याला म्हणतो आपण क्विंटेट. ओके. एक ग्रुप ऑफ 5 पीपल, 5 लोकांचा जर समूह असेल तर त्याला क्विंटेट म्हणायचं. पहिला वर्ड कळाला, क्विंटेट.
दुसरा आहे क्विंटलियन. आपल्याकडे एक शब्द आहे मिलियन, MILLION, मिलियन. बरोबर. मिलियन म्हणजे काय? 10,00,000. 10 LAKH, 10,00,000. आता हे 10,00,000 जेव्हा असतं तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? मिलियन म्हणतो. पण लक्षात घ्या, 10,00,000 याला आपण कसं लिहितो बघा? 10 त्याच्या पुढे किती शून्य? 1 2 3 4 5. आता बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, हे झाले 10,00,000. एकावर किती शून्य आहेत बघा बरं? 1 2 3 4 5 6. एकावर 6 शून्य. मग आपण याला काय म्हणतो? 10 रेज टू द पॉवर 6. बरोबर का? मिलियन. 10 रेज टू द पॉवर 6. अशाच प्रकारे जेव्हा आपण 10 रेज टू द पॉवर 18 म्हणतो ना, तेव्हा त्याला म्हणायचं क्विंटिलियन. जसं मिलियन असतं तशाच प्रकारे क्विंटिलियन. परंतु इथं जेव्हा 10 रेज टू द पॉवर 6 म्हणजे दर 1 दशलक्षला आपण मिलियन म्हणतो, तशाच प्रकारे 10 रेज टू द पॉवर जेव्हा 18 होतं तेव्हा त्याला क्विंटिलियन असं म्हणतात. गॉट इट? चला थर्ड ऑप्शन बघा. क्विंट इसेन्शियल सेंटेन्स बघा. ही वॉज द डॅश टफ गाय. तो काय म्हणता येईल की अशा प्रकारचा एक परफेक्ट आणि खंबीर असणारा माणूस होता किंवा व्यक्ती होता किंवा ते व्यक्तिमत्व तशा प्रकारे. हे गाय हा शब्द इनफॉर्मल इंग्लिश मध्ये वापरला जातं, फॉर्मल इंग्लिश मध्ये नाही. ही वॉज द क्विंटेसेन्शियल, दिस इज द आन्सर, ही वॉज द क्विंटेसेन्शियल टफ गाय. तो एकदम चांगल्या प्रकारचा, उत्कृष्ट प्रकारचा, एकदम परफेक्ट असा टफ गाय होता, या अर्थाने शब्द आहे. समजलंय का? एकदम चांगल्या क्वालिटीचा व्यक्ती, चांगला परफेक्ट असणारा व्यक्ती, त्याला क्विंटेसेन्शियल असं म्हणतात. दिस इज द आन्सर. पुढे एक शब्द आहे क्विंटाईल. या वर्डचं मिनिंग आहे बघा, आपल्याकडे कोणतीही काही असू द्या, म्हणजे 2-3 एक्झाम्पल्स घेऊ आपण. आपल्याकडे साधारणतः किती आहेत? 200 पेन आहेत. ओके, 200 पेन आहेत. या 200 ला 5 ग्रुप्स मध्ये डिवाइड करायचं. मग किती होतील बघा? 5 चौक 20, 0. प्रत्येक 40चा एक ग्रुप होईल. बरोबर का? प्रत्येक 40चा. आता आपण असं घेऊयात, माझ्याकडे 400 नोटबुक्स आहेत. मग 400 नोटबुक्स असतील तर याला पुन्हा 5 ग्रुप्स मध्ये टाकायचं, म्हणजे किती होतील? 80. प्रत्येक 80 नोटबुक्सचा एक ग्रुप झाला. म्हणजे तुमच्याकडे जे काही आहे नंबर मध्ये त्याला 5 ग्रुप्स मध्ये डिवाइड करायचं. 5 ग्रुप्स मध्ये डिवाइड करायचं म्हणजे किती पर्सेंट झालं ते? 20%. बरोबर का? म्हणजे जेव्हा एखादी अमाऊंट आहे, काही क्वांटिटी आहे, त्याला आपण 20% मध्ये जेव्हा घेतो तेव्हा त्याला क्विंटाईल असं म्हणतात. क्विंटाईल, 20% ऑफ समथिंग. आलं लक्षात क्विंटाईल काय आहे? 4ही ऑप्शन्स मी तुम्हाला समजून सांगितले. ही वॉज द क्विंटेसेन्शियल टफ गाय म्हणजे काय? चांगल्या दर्जाचा, चांगल्या क्वालिटीचा, एकदम परफेक्ट असा व्यक्ती. क्वेश्चन नंबर 40 बघा. वी हॅव टू टॉलरेट इच अदर्स लिटल फॉयबल्स. आणि मग त्यांनी विचारलंय चूज द वर्ड ऑर वर्ड्स हॅव्हिंग सेम मिनिंग. सेम मिनिंग म्हणजेच काय? सिनॉनिम्स. क्लिअर? आता बघा, वी हॅव टू टॉलरेट इच अदर्स लिटल फॉयबल्स, इडिओसिंक्रसी, फेबल्स, इन्फॉर्मिटी. आता या फॉयबल्सचा अर्थ असतो एकमेकांच्या स्वभावामधील जी कमतरता असते ना, ती कमतरता, त्याला म्हणायचं फॉयबल्स. त्याचे 2 सिनोनिम्स आपल्याकडे दिलेले आहेत. या फॉयबलचा सिनोनिम होतो इडिओसिंक्रसी सुद्धा आणि इन्फॉर्मिटी सुद्धा. अगोदर एक एक वर्ड समजून घ्या. दोनही वर्ड्स त्याच्या जवळ जाणारे आहेत, नियरेस्ट इन मिनिंग आहेत, म्हणून ते दोन्ही ऑप्शन त्याचे आन्सर होतील, सिनोनिम्स होतील. का? इडिओसिंक्रसी म्हणजे व्यक्तिमत्वातील विचित्रपणा. ओके, व्यक्तिमत्वातील विचित्रपणा. इन्फॉर्मिटी म्हणजे काय? वीकनेस. WEAK
NESS, विकनेस, स्वभावातील विकनेस. मग आपण दोघांनी एकमेकांच्या स्वभावातील ज्या काही कमतरता आहेत, विकनेसेस आहेत किंवा इडिओसिंक्रेसीज आहेत, यांना काय करावं लागणार आहे, सहन करावं लागणार आहे, टॉलरेट करावं लागणार आहे. टॉलरेट करणं म्हणजे काय, सहन करणे. ओके. मग यापैकी बघा, फॉयबल्स, इडिओसिंक्रेसी अँड इन्फॉर्मिटी, दीज आर सिनोनिम्स. आन्सर काय होतं, त्यांनी विचारलं होतं सिनोनिम्स काय काय असतील. ए अँड सी. ए अँड सी कुठे, नंबर 3 इज द करेक्ट आन्सर, ए अँड सी. मग राहिला एक वर्ड, फेबल्स म्हणजे काय. फेबल्स म्हणजे शॉर्ट स्टोरीज असतात ज्याच्यामध्ये ॲनिमल्सना कॅरेक्टर्स बनवलेलं असतं. जसं आपण म्हणतो बघा, माझ्याकडे एक स्टोरी बघा फार, आणि मी प्रचंड ठिकाणी सांगतो. एकदा कोल्हा आणि उंदीर जंगलात फिरत होते. फिरता फिरता कोल्हा म्हणतो की, उंदीर लग्नाचं काय नियोजन. उंदीर म्हणतो, करायचंय ना, पाहणं चालू आहे, शोध चालू आहे. तो म्हणतो की काय, कोणाशी करायचंय, काय ठरवलंस का. तो म्हणतो, मला सिंहिणीशी लग्न करायचंय. लायनिस म्हणजे सिंह हा झाला पुल्लिंगी शब्द, आणि त्याचे जे स्त्रीलिंग असतं त्याला आपण म्हणतो सिंहिणी. उंदीर म्हणतो सिंहिणीशी लग्न करायचं. कोल्हा म्हणतो, काय वेडा झालास की काय, आरशात तोंड पाहिलंय का. उंदीर म्हणतो, तोंड वगैरे नाही, तोंड बघण्याचे ते सोडून तू कॉन्फिडन्स बघ, कॉन्फिडन्स. आता लक्षात घ्या, म्हणजे अर्थात ही स्टोरी फक्त आहे कॉन्फिडन्स एका शब्दात आहे. तो उंदीर लग्न करायचं कोण सांग म्हणतो, जो जंगलाचा राजा आहे त्याची जी अपोजिट जेंडर आहे त्याच्याशी लग्न करायचं म्हणतो. म्हणजे कॉन्फिडन्स बघा तुम्ही, उंदरामध्ये काय कॉन्फिडन्स. मग हे जे आहे, उंदीर बोलतोय, कधी उंदराला बोलताना पाहिलं का. मांजर आली की पळत सुटतो. कोल्हा काय काय करत असतो तिकडे, ऊस खात, बरोबर. मग कोल्हा आणि उंदीर बोलतायत असं जेव्हा सांगितलं जातं, आणि याच्यानंतर त्याच्यातून एखादा बोध सांगितला जातो, म्हणजे शॉर्ट स्टोरी ज्याच्यातून मॉरल सांगायचं असतं आणि ज्याच्यामध्ये ॲनिमल्सना कॅरेक्टर्स जे असतात ते ॲनिमल्स दिलेले असतात, याला म्हणायचं फेबल्स. किंवा आणखी एक शब्द याला, पॅराबल. PARABLE, पॅराबल. ओके. स्टोरी विसरायची नाही. उंदीर काय म्हणतो, कॉन्फिडन्स तो देख, कॉन्फिडन्स बघ तू माझं, तू तोंड नको बघायला मला आरशामध्ये. आलं लक्षात. मग याच्यामध्ये कॉन्फिडन्स, कॉन्फिडन्स या एका गोष्टीसाठी स्टोरी सांगितलेली असते, त्याला म्हणायचं काय, पॅराबल किंवा फेबल्स. समजलं. नेक्स्ट आन्सर आहे एंड सी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. द वर्ड सॅंग्विन इज सिनोनिमस विथ द वर्ड. डिपार्टमेंटल PSI 2021 ला विचारलेला आहे. खात्यांतर्गत फौजदार पदासाठी जी परीक्षा असते त्या परीक्षेसाठी पूर्व परीक्षेला विचारला गेला प्रश्न आहे हा. सॅंग्विन म्हणजे काय, SANGUINE. पहिले तर स्पेलिंग लक्षात घ्या, स्पेलिंग चुकायला नको. SANGUINE, सॅंग्विन. 4 शब्द आहेत, शब्दांचे मिनिंग समजून घेऊ. सिरियस म्हणजे काय, गंभीर. गौतम गंभीर, सिरियस. तो पण सिरियसच असतो. कधीही बघा तो असाच बसला, ते गौतम इज गंभीर ओनली. सॅडिस्टिक, सॅडिस्टिक काय असतं, द वन हू गेट्स प्लेजर बाय हर्टिंग अदर्स. इतरांना त्रास देऊन जो आनंद मिळवणारा असतो त्याला म्हणतात सॅडिस्टिक. मीनिंग तुम्ही आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन्स मध्ये पाहिले त्याला, बरोबर. वन हू गेट्स प्लेजर बाय HURTING, हर्टिंग अदर्स. इतरांना त्रास देऊन आनंद मिळवणारा जो असतो त्याला सॅडिस्टिक असं म्हणतात. नेक्स्ट वर्ड आहे ऑप्टिमिस्टिक, याला म्हणतात आशावादी. मग ऑप्टिमिस्टिकचा सिनोनिम काय होईल, होपफुल, बरोबर. या ऑप्टिमिस्टिकचा सिनोनिम झाला बरं का, होपफुल. याचा अँटोनिम काय होईल, म्हणजे ऑप्टिमिस्टिक असेल किंवा होपफुल असेल, यांचा अँटोनिम काय होईल, पेसिमिस्टिक, बरोबर का. निराशावादी,
हा जो ऑप्टिमिस्टिक असा शब्द वापरलाय, पण आपल्याकडे शब्द आहे ऑप्टिमिस्ट अँड पेसिमिस्ट. मग ऑप्टिमिस्ट कोण असतो? द वन हु लुक्स ऍट द ब्राइटर साइड ऑफ अ थिंग. जो नेहमी चांगली साईड पाहतो तो असतो आशावादी, त्याला ऑप्टिमिस्ट म्हणतात. अँड द वन हु लुक्स ऍट द डार्क साइड ऑफ अ थिंग त्याला म्हणतात पेसिमिस्ट, निराशावादी. आणि पुढचा शब्द आहे जेन्युइन. जेन्युइन म्हणजे असतो खरा. याला आपण आणखी काय म्हणता येईल? ऑथेंटिक. AUTHENTIC. ऑथेंटिक, खरा. बरोबर. मग त्यांनी विचारलं तर सॅन्ग्विन या वर्डचं सिनॉनिम विचारलेलं, क्लिअर कट प्रश्न विचारलाय सिनॉनिम. सॅन्ग्विन म्हणजे आशावादी, याचा अर्थ आहे आशावादी. मग आता कळालं का? सिनॉनिम काय होईल सॅन्ग्विनचा? सी ओनली. सी ओनली कुठे? नंबर 2. दिस इज द करेक्ट आन्सर. मग सॅन्ग्विन असेल, ऑप्टिमिस्ट असेल आणि होपफुल असेल, हे तीनही वर्ड 1, 2 आणि 3 एकमेकांचे सिनॉनिम झाले. क्लिअर आहे का? सॅन्ग्विन, ऑप्टिमिस्ट आणि होपफुल. पुढे बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 42. दे हॅव अ ह्यूज रिझर्व ऑफ लॅटेंट हीट. सो नॉट लॅटेंट हीट, लॅटेंट टॅलेंट. सायन्स मध्ये लॅटेंट हीट अशी कॉन्सेप्ट आहे, म्हणून ते लॅटेंट लगेच लॅटेंट हीट निघून गेलं. दे हॅव अ ह्यूज रिझर्व ऑफ लॅटेंट टॅलेंट. दे म्हणजे ते, हॅव हा काय मेन वर्ब म्हणून वापरलेला आहे. ह्यूज म्हणजे काय? फार मोठा. रिझर्व म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचा साठा. दे हॅव अ ह्यूज रिझर्व ऑफ लॅटेंट टॅलेंट. टॅलेंट म्हणजे काय? बुद्धी किंवा आणखी असं म्हणता येईल की हुशार लोकांचा. ओके. लॅटेंट, लॅटेंटचा अर्थ आहे छुपा किंवा लपलेला. छुपा, लपलेला, दडलेला, सुप्त, हे झाले मराठी शब्द. लॅटेंट. लॅटेंटला सिनोनिम्स काय असणार आपल्याकडे? नंबर 1 हिडन, नंबर 2 लॅटेंट आहे, हिडन आहे, अनसीन. आलं लक्षात? अनसीन, हिडन, लॅटेंट. छुपा, लपलेला, सुप्त, ज्याला आपण म्हणतो त्याला म्हणतात लॅटेंट. आता बघा मग आपल्याकडे ऑप्शन्स काय काय दिलेत? अनसीन, हो एक आलाय बघा, अनसीन. दिस इज द करेक्ट आन्सर. त्यांनी सिनोनिम विचारले. आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड. अंडरलाईन केलेल्या एखाद्या वर्डचं करेक्ट मिनिंग म्हणजेच काय? सिनोनिम. बरोबर. मग अनसीन म्हणजे जे पाहिला गेला नाहीये, लपलेला आहे, दडलेला आहे, सुप्त आहे, हे आपलं काय असेल? आन्सर असेल. लेटेस्ट म्हणजे काय? अलीकडील. आर यू अवेअर ऑफ द लेटेस्ट डेव्हलपमेंट इन द फील्ड. या क्षेत्रातील नवीन घडामोडीविषयी तू अवेअर आहेस का? लेटेस्ट, अलीकडील, नवीन. ओके. मॉडर्न, मॉडर्न म्हणजे काय? आधुनिक. ऍडमायरेबल, आता जे रिस्पेक्टेबल असतं त्याला ऍडमायरेबल म्हणतो आपण. RESPECTABLE, रिस्पेक्टेबल, आदर करायला पाहिजे अशा प्रकारचा. आणखी एक वर्ड आहे आपल्याकडे ऍडमायर. मी ऍडमायर या शब्दाचं तुम्हाला मिनिंग लिहून देतो बघा. ऍडमायर. ऍडमायर म्हणजे काय? टू रिस्पेक्ट, टू रिस्पेक्ट और लाइक somebody or something very much. ऍडमायर करणं म्हणजे, एखाद्याला ऍडमायर करणं म्हणजे काय? टू रिस्पेक्ट और लाईक समबडी और समथिंग व्हेरी मच. एखाद्याला प्रचंड, एखाद्याचा प्रचंड रिस्पेक्ट करणे, त्याचा आदर करणे किंवा त्याला लाईक करणे, त्याला ऍडमायर असं म्हणतात. ओके. ऍडमायरेबल म्हणजेच काय? रिस्पेक्टेबल. सगळे शब्दांचे अर्थ समजले. लॅटेंट, लॅटेंटचा मिनिंग होतो लपलेला, दडलेला, सुप्त. त्याचे सिनोनिम होतात हिडन, अनसीन. हिडन किंवा अनसीन हे त्याचे काय झाले? सिनोनिम्स झाले बघा. चलो नेक्स्ट क्वेश्चन. चूज द ऑल्टरनेटिव्ह क्लोजेस्ट इन मीनिंग टू द वर्ड इन कॅपिटल. कॅपिटल मध्ये एक वर्ड दिलाय, त्या वर्डचा आपल्याला बघायचंय काय होऊ शकेल. क्लोजेस्ट इन मीनिंग म्हणजे काय? सिनोनिम. एकदा पाणी पिऊन घेतलेलं बरं.
पाणी हेच जीवन आहे. तुम्ही सुद्धा पॉज घ्यायचा, लेक्चर पॉज करायचं, व्यवस्थित पाणी प्यायचं. भरातून साधारणतः 5 ते 6 लिटर पाणी प्यायचं. ओके. आणि सगळं बरोबर नाही ठेवायचं, वेळेच्या वेळेला जाऊन पण यायचं वॉशरूमला. किडनीचे आजार होतात नाही तर. जेवढं पाणी पिले तेवढं बरोबर ठेवायचं नाही स्वतःकडे, इतकं हावरट नाही राहायचं. चूज द ऑल्टरनेटिव्ह क्लोजेस्ट इन मिनिंग टू द वर्ड इन कॅपिटल्स. क्लोजेस्ट इन मिनिंग अर्थानुसार जवळचा म्हणजे सिनोनिम, बरोबर. आता बघा, द निगोशिएशन्स हॅव रीच्ड अन एम्पासे. निगोशिएशन्स म्हणजे काय असतं, बोलताना जे आपण हे करतो बघा, जी चर्चा चालू असते त्याला निगोशिएशन्स म्हणतात. म्हणजे जर एखादी बॉर्डर इश्यू आहे 2 कंट्रीज मध्ये, त्यांचे निगोशिएशन चालू असतात. साधारणतः ही बॉर्डर आहे, कंट्री ए आहे, कंट्री बी आहे. मग या दोघांचे निगोशिएशन चालू आहेत, म्हणजे त्याच्यावरती चर्चा चालू आहे, बोलणं चालू आहे. हा देश म्हणतो की आमचं इथपर्यंत आहे, ए म्हणतो, बी म्हणतो इथपर्यंत आमचा भाग आहे. मग ती जी चर्चा असते त्याला निगोशिएशन्स म्हणतात, राईट. द निगोशिएशन्स हॅव रीच्ड अन एम्पासे. मग हे बोलणं कुठपर्यंत गेलंय, एम्पासे पर्यंत. मग एम्पासे म्हणजे काय, EMPA हे लक्षात राहण्यासाठी बरं का, स्पेलिंग असं आहे म्हणून उच्चार सुद्धा आपण तसंच करायचं, एम्पासे. कोणी एम्पास असं म्हणून द्या, आपण लक्ष ठेवायचं. IMPASSE स्पेलिंग पण लक्षात घ्या, IMPASSE. मग एम्पासे म्हणजे काय, अशा प्रकारची परिस्थिती जिथून पुढे चर्चा होत नाही, जिथून पुढे जाणं अवघड आहे. म्हणजे चर्चेच्या दृष्टीने जिथून पुढे चर्चाच होत नाही, जिथं येऊन चर्चा थांबलीये म्हणजे काय, डेडलॉक. DAD, डेड लॉक. एक डेड एंड असतो बघा, एखादा रस्ता असतो आणि समोर गेल्याच्या नंतर एका ठिकाणी रस्ता येतो आणि ती थांबतो. तिथून राईट नाही, नो लेफ्ट, नो राईट, नो स्ट्रेट, रस्ता थांबला जागेवर, त्याला म्हणायचं डेड एंड. मग ते जे डेड एंड असतं, जी मर्यादा असते, जे लिमिट असतं, त्याच्या पुढे काही होऊ शकत नाही, चर्चा असेल किंवा ऑप्शन असेल, काही निघत नाही. त्यासाठी शब्द आहे एम्पासे, त्यासाठी शब्द आहे डेडलॉक, त्यासाठी शब्द आहे स्टँड ऑफ. स्टँड ऑफ. 2016-17 मध्ये सिक्कीम वरून इंडिया अँड चायना मध्ये सिक्कीम स्टँड ऑफ जे चालू होतं ते हा होता. सिक्कीम मधील एका पार्ट वरती एक जे ठिकाण आहे त्या ठिकाणावरती चायनीज मिलिटरीने काय जवळपास कब्जा केलेला होता. आपणही तितकेच धीरोदात्तपणे त्याशी काय करतो, लढत होतो. मग त्यावेळेस हा शब्द वापरला जायचा, सिक्कीम स्टँड ऑफ. म्हणजे काय, सिक्कीम वरून भारत आणि चायना म्हणजे इंडिया अँड चायना यांच्यामधील चर्चा थांबली आहे, तिथं चर्चा पुढे जात नाहीये, त्याला एम्पासे असं म्हणतात. मग ऑप्शन्स बघा, पॉइंट ऍट विच फर्दर डेव्हलपमेंट इज ब्लॉक, दिस इज द आन्सर. हे तर आहे असा एक पॉइंट जिथं आणखी पुढे काहीतरी घडणं हे थांबलेलं आहे, म्हणजे चर्चा थांबलेली आहे, एखादी कृती थांबलेली आहे, त्याला म्हणायचं एम्पास, डेडलॉक. ओके. मग 3 शब्द दिले मी तुम्हाला, एम्पासे, डेडलॉक, स्टँड ऑफ. पॉइंट ऍट विच हायेस्ट प्रॉफिट इज ग्रांटेड, नो, काही संबंध नाही या गोष्टींचा. नेक्स्ट, COMPLACENT, कम्प्लेसंट म्हणजे काय, आत्मसंतुष्ट असणे, सेल्फ सॅटिस्फाईड. मी आपला कॉम्प्लेसंट, मी आपला आत्मसंतुष्ट, मला काही घेणं देणं नाही, आत्मसंतुष्ट. जेंटल, जेंटल म्हणजे काय, स्टायलिश, एकदम सभ्य, चांगला. ओके, सभ्य, चांगल्या प्रकारचा, त्याला जेंटिल असं म्हणतात. इंडस्ट्रियस, इंडस्ट्रियस म्हणजे काय, जो फार मेहनती आहे, मेहनती. इंडस्ट्रियस म्हणजे इंडस्ट्रीमध्ये काम करणारा किंवा इंडस्ट्रियलिस्ट वगैरे नाही बरं का. इंडस्ट्रियस म्हणजे जो, ज्याला काम लागतं नेहमी, जो नेहमीच कामात असतो, प्रचंड काम करतो, त्याला म्हणायचं मेहनती. आणखी एक शब्द आहे दीर्घोद्योगी, दीर्घोद्योगी. याच्यासाठी आणखी एक शब्द आहे इंग्लिश मध्ये हार्ड वर्किंग. कळालंय का, हार्ड वर्किंग, मेहनती, दीर्घोद्योगी, याला म्हणायचं इंडस्ट्रियस. इंडस्ट्रियसला सिनोनिम आहे डिलिजंट, DILIGENT, डिलिजंट.
मग हार्डवर्किंग, इंडस्ट्रियस अँड डिलिजंट, दीज आर सिनॉनिम्स. पुढे आहे रेस, म्हणजे कम्प्लिटली काय होणं, डिस्ट्रॉय होणं, पूर्णतः नष्ट होणं, डिस्ट्रॉय होणं, त्याला म्हणायचं रेज. मग काय झाले तयार बघा, कम्प्लिसंट, सेल्फ सॅटिस्फाईड. 1 ला 3 पाहिजे, ए ला A3 B1 नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. लाईक अँड अंकल, अंकल सारखा. मराठीमध्ये लाईक अँड अंकल म्हटलं तर अंकल सारखा असंच होईल ना. मग लाईक अँड अंकल यांनी सरळ सरळ विचारलं, चूज द करेक्ट सिनोनिम फॉर द एक्सप्रेशन लाईक अँड अंकल. आता तुम्हाला सांगतो, प्रत्येक वर्डचं मिनिंग सांगतो आणि नंतर सिनोनिम्स काय होते ते पाहू. व्हेंट्रिक्युलर म्हणजे काय, आपलं हार्ट असतं ना, हार्टचं व्हेंट्रिकल अँड काय दुसरं काय असेल ते पाहून घ्या, कारण माझं सायन्सच 11वी पर्यंत आहे ना. 11वी पास झालो, 12वी आर्ट्स मधून केलं, त्यामुळे आपलं सायन्स इथपर्यंतच आहे. एवढंच माहिती आहे की हा व्हेंट्रिकल अँड ऑरिकल आहे काय बहुतेक हे हार्ट संबंधी आहे. मग हा शब्द तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे म्हणून मी आणखी त्याच्यावरती थोडा रिसर्च केला आणि मग समजावून सांगतोय. हार्टचा असेल किंवा आपल्या ब्रेनचा असेल, जो खालचा पार्ट असतो त्याला म्हणायचं व्हेंट्रिकल्स, आणि त्याला व्हेंट्रिक्युलर त्याच्यामुळेच म्हटलंय बघा, लोअर पार्ट ऑफ द हार्ट, त्याला व्हेंट्रिक्युलर त्याच्या संबंधी रिलेटेड टू द लोअर पार्ट ऑफ हार्ट. हार्टचं स्पेलिंग HEART असं आहे. याला कोणीही हर्ट म्हणायचं नाही. पुन्हा एकदा सांगतो, HURT, हर्ट म्हणजे त्रास होणे किंवा त्रास देणे, हर्ट. आणि हे जे असतं ना आपल्या इथं असतं त्याला हार्ट म्हणायचं, हार्ट, HEART, हार्ट. ओके, इथं का इथं मी कन्फ्युज झालो. ओके, हार्ट म्हणजे आपलं हृदय, हर्ट म्हणजे काय, त्रास देणे, दुःख देणे. आता बघा, हे असतं लोअर पार्ट, रिलेटेड टू द लोअर पार्ट ऑफ द हार्ट, व्हेंट्रिक्युलर. ऑरिकल असतं, हा जो कानाचा बाह्य भाग आहे, कानासंबंधीचा, रिलेटेड टू द ऑरिकल्स किंवा रिलेटेड टू द काय म्हणता येईल, आउटर पार्ट ऑफ इयर. बरोबर, कानाचा जो बाह्य भाग आहे त्याला म्हणायचं ऑरिकल किंवा ऑरिक्युलर, बाह्य कानासंबंधी. ओके, व्हेंट्रिक्युलर, ऑरिक्युलर आणि पुढे आहे अव्हिनिक्युलर. ओके, अव्हिनिक्युलर याचा अर्थ आहे काइंड, जनरस, जेंटल, काइंड, जनरस, जेंटल. आता हे 3 शब्द एकदा पाहून घ्या. ओके, बघा आता व्हेंट्रिक्युलर सांगितला, ऑरिक्युलर समजला आणि अव्हिनिक्युलर. अव्हिनिक्युलर म्हणजे काय, जनरस, जेंटल, काइंड अशा प्रकारचा. मग कोण असतो बरं, जो काइंड असतो, इतरांप्रती उदार असतो, जनरस असतो, दयाळू असतो. आता तसे जर म्हटलं तर अंकल, कोणताही अंकल जर असेल तो अंकल त्या प्रकारचा असायला पाहिजे, अशा प्रकारे. बरोबर, मग आता बघा, मिनिंग जर पाहिलं आपण डिक्शनरीमध्ये सर्च जर केलं तर अव्हेंक्युलर असं जर म्हटलं तर लाईक अन अंकल किंवा अंकल असं त्याचा एक मिनिंग तयार होतो. आले का लक्षात? ओके, मग त्यांनी विचारलं होतं की करेक्ट सिनॉनिम काय असेल लाईक अन अंकल या फ्रेज साठी, तर तो आहे अव्हेंक्युलर ओनली सी नंबर 2. येते का लक्षात? म्हणजे त्याचं सरळ सरळ मिनिंगच सांगण्यासारखं आहे. मी फक्त एक कडी जोडून दिली तुम्हाला लक्षात राहावं म्हणून, की अव्हेंक्युलर म्हणजेच काय, काइंड, जेंटल किंवा मग आणखी त्याला काय म्हणता येईल, जनरस, अशा अर्थाने अव्हेंक्युलर या शब्दाचं काय होईल, मिनिंग तयार होईल. अव्हेंक्युलर, काइंड, जनरस, एकदम उदार असणारा अशा प्रकारचा किंवा इतरांप्रती काय म्हणणार, मदत करणारा, परोपकारी, अव्हेंक्युलर. मग त्याचा अर्थ होतो लाईक अन अंकल. आता अशा प्रकारचे शब्द जेव्हा विचारला जाईल, होऊ शकतं की त्यावेळेस काहीच कळणार नाही आणि असा एखादा प्रश्न असतोच नेहमीच, म्हणजे कळतच नाही की याचा मिनिंग काय आहे, सेंटेन्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये सुद्धा समजत नाही आणि आपण आपल्या वाचनात आलेला नसतो. पण त्यावेळेस स्किप केलेलं खरं तर बरं असू शकतं. पण तरीही या 2 शब्दांचा एक्झॅक्ट मिनिंग जर माहित असता कोणाला, तर मग
या दोनला स्किप करून आपण ओनली सी हे मार्क करू शकलो असतो. पण बऱ्याचदा जर माहीतच नाही तर एखादा प्रश्न स्किप केल्याने काय फरक पडत नाही, असं करू शकता. ओके, म्हणजे हे स्ट्रॅटेजी किमान मी तरी वापरतो माझ्या याच्यामध्ये. आउट ऑफ 50 लगेच ते 50च अटेम्प्ट करायचे असतात असं नाही इंग्लिशमध्ये. एखाद दोन जर अटेम्प्ट नाही केले तरी सुद्धा चालू शकतो. फक्त बाकीचा अभ्यास व्यवस्थित असला पाहिजे. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन. चला, गिव्ह सिनोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. आता आपल्याकडे 3 वर्ड्स दिलेत त्यांनी, अटेन्युएट, बॉन्ड आणि हे गोल नाही बरं का, GOAL. गोल म्हणजे काय असतं? ध्येय, ध्येय किंवा उद्दिष्ट. हा तो गोल नाहीये. हा जो वर्ड आहे याचा अर्थ, याचं प्रोनाउन्सिएशन सुद्धा जेल असं करतात, जेल, GAOL, जेल. म्हणजे जो अलीकडचा जो आपला शब्द आहे JIL, जेल. जेल म्हणजे काय? प्रिझन, PRISON, प्रिझन. ते प्रिझनला ओल्ड इंग्लिश मध्ये जेल, GAOL असं म्हणायचं. मग हा जो शब्द आहे याचे दोन मिनिंग तयार होतात, GAIL आणि प्रिझन. मग कोणकोणत्या दोन मध्ये आहे बघा बरं. प्रिझन इथं एक आहे, म्हणजे हा बरोबर आहे नंबर 3 ला. आणखी जेल नंबर सी मध्ये आहे, हा सुद्धा बरोबर झाला. बी अँड डी मध्ये बघा, फ्री. फ्री म्हणजे काय? मोकळा, स्वातंत्र्य किंवा स्वतंत्र, नॉट स्वातंत्र्य, स्वतंत्र असणे. बरोबर. फ्री म्हणजे काय? स्वतंत्र, स्वतंत्र असा अर्थ होईल फ्रीचा. मग फ्री आहे का? इथं जेल शब्द वापरलाय, ज्याचं मिनिंग आहे जेल किंवा प्रिझन. त्याचा अर्थ स्वतंत्र होणार नाही, म्हणजे बी गेला. आणखी बघा, एनहान्स करणे म्हणजे काय? वाढवणे. काय वाढवणे? म्हणजे काही असेल एखादी गोष्ट ती वाढवणे म्हणजे काय? रेज करणे, RAISE, रेज. आपण ज्याला नेहमी म्हणतो वाढवणे. इन्क्रीज, ऑगमेंट, एनहान्स, रेज, इन्क्रीज, ऑगमेंट हे त्याचे सिनोनिम झाले. फ्रीडम म्हणजे काय? स्वातंत्र्य. रिलीज म्हणजे काय? मोकळा करणे. समजलंय का? ऍप्रिशिएट करणे. ऍप्रिशिएट करणे म्हणजे काय? एखाद्याची प्रशंसा करणे. चांगलं काम जर केलं असेल तर त्याला प्रतिसाद देणे किंवा त्याची प्रशंसा करणे, ऍप्रिशिएट करणे. लिबरेशन म्हणजे काय? लिबरेट करणे, टू मेक समथिंग फ्री, त्याला लिबरेशन असं म्हणतो. पुढचे प्रश्न बघा. पहिले तर या प्रश्नांकडे या, वर्ड्स कडे या. अटेन्युएट म्हणजे काय? टू रिड्यूस, एखादी गोष्ट कमी करणे, रिड्यूस करणे. एकदाला रिड्यूस, आणखी त्याचा अर्थ का? रिड्यूस करणे किंवा टू लेसन, LESSEN, टू लेसन, रिड्यूस करणे किंवा कमी करणे, टू लेसन. आता BOURNE हा जो शब्द आहे, BOURNE, बॉर्न, याचे मिनिंग होतात जे आपलं उद्दिष्ट असतं, ध्येय असतं किंवा डेस्टिनेशन आपण ज्याला म्हणतो. बरोबर. डेस्टिनेशन, ज्या ठिकाणी आपल्याला जायचं असतं, जे उद्दिष्ट असतं त्याला आपण डेस्टिनेशन म्हणतो. मग ते डेस्टिनेशन असेल म्हणजेच काय? आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचंय, ती आपली मर्यादा आहे, ते आपलं लिमिट आहे, लिमिट, लिमिटेशन. मग जे लिमिट आहे किंवा डेस्टिनेशन आहे त्याचे सिनोनिम्स आहेत बघा. बॉर्नचे सिनोनिम्स आहेत, डेस्टिनेशन असेल किंवा लिमिट असेल. मग अटेन्युएट म्हणजे काय? रिड्यूस करणे, कमी करणे, टू मेक समथिंग थिन, हा सुद्धा त्याचा सिनोनिम आहे, थिन. मग अटेन्युएट या वर्डचे सिनोनिम्स आहेत रिड्यूस आणि थिन. बॉर्न या वर्डचे सिनोनिम्स आहेत डेस्टिनेशन आणि लिमिट. आणि जेल, GAOL, गोल नाही, स्पेलिंग वेगवेगळं आहे. GOAL, गोल म्हणजे काय? आपलं उद्दिष्ट असेल, ध्येय असेल. परंतु दुसरा हा जो शब्द आहे GAOL, त्याचं प्रोनाउन्सिएशन सुद्धा जेल असं आहे. त्याचं मिनिंग होतो काय? जेल किंवा प्रिझन. मग इथं प्रिझन ए मध्ये आहे आणि जेल हा वर्ड सी मध्ये आहे. या तीनही शब्दांचे
दोन दोन सिनॉनिम्स आपल्याला ए अँड सी मध्ये भेटतात. मग सिक्वेन्स सुद्धा बघा, पहिला जो वर्ड आहे अटेन्युएट त्याचे सिनॉनिम्स होतात रिड्यूस आणि थिन. बॉर्नचे सिनॉनिम होतात लिमिट आणि डेस्टिनेशन. आणि जेलचे सिनॉनिम्स होतात प्रिझन आणि जेल. या सर्वच्या सर्व वर्ड्स म्हणजे हे तीन जे क्वेश्चन मध्ये दिलेत आणि ऑप्शन्स मधील 6 आणि 6 12 12 आणि 3 15 15 ही शब्दांचे मिनिंग्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत. हे व्यवस्थित लिहून घ्यायचे. अटेन्युएट हा शब्द लिहायचा, अटेन्युएट त्याच्या पुढे दोन शब्द लिहायचे, रिड्यूस थिन. बॉर्न त्याच्या पुढे लिहायचं डेस्टिनेशन आणि लिमिट. जेल त्याच्या पुढे लिहायचं प्रिझन आणि JAIL जेल. आले का लक्षात? सर्वचे सर्व वर्ड्स मी एक्सप्लेन केलेले आहेत. आन्सर काय असेल मग ए आणि सी. ए आणि सी कुठे? नंबर 2. दिस इज द करेक्ट आन्सर. चलो नेक्स्ट क्वेश्चन. विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज सिनॉनिमस? अगेन एकदम क्लिअरली विचारलं की सिनॉनिम काय आहे. कोणत्या वर्डचा? लेनियंट. लेनियंट म्हणजे काय? सौम्य. ओके, एकदमच सौम्य त्याला आपण काय म्हणतो? टेंडर. TENDER. टेंडर या वर्डचा एक अर्थ होतो सौम्य असा आणि दुसरा अर्थ होतो आपण त्याला निविदा म्हणतो बघा. कोणत्याही विभागाचं टेंडर निघत असतं, निविदा निघत असते. आलं लक्षात? त्याला सौम्य असं म्हणतात. हा जो टेंडर वर्ड आहे लेनियंटचा सिनोनिम झाला तो टेंडर किंवा मग जेंटल. मग लेनियंट या वर्डचा सिनोनिम टेंडर आणि आणखी एक सिनोनिम आहे त्याचा जेंटल. आन्सर आपल्याला भेटले बघा, जेंटल. मग राहिलेले तीन शब्द समजून घेऊयात. लेझी म्हणजे काय? इडल, IDLE इडल. किंवा आणखी एक शब्द आहे इंडोलेंट. इंडोलेंट म्हणजे काय? आळशी, लेझी. लिबरल, लिबरल म्हणजे काय? उदार. याचा आणखी एक सिनोनिम आहे जनरस, GENEROUS. समजलं? लक्झुरियस म्हणजे काय? जो वागण्या बोलण्यामध्ये काय म्हणता येईल, आयुष्याची चैन करणार, उधळपट्टी करणारा असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टींचा आनंद घेणारा असेल, एकदम शौकीन, राईट, आयुष्यामध्ये चैन करणारा किंवा तशा प्रकारे जगणारा, त्याला काय म्हणतो आपण? लक्झुरियस. आले का लक्षात? पैसा नेहमीच गोव्याला जाऊन राहायचं, मलेशियाला जायचं, बँकॉकला जायचं, मस्त आयुष्य जगायचं, लक्झुरियस लाईफ जगायचं, एकदम लॅविश. LAVISH, लॅविश. समजलं? सर्वचे सर्व वर्ड्स एक्सप्लेन केलेत. लेनियंट म्हणजे जेंटल म्हणजे काय? सौम्य. टेंडर हा सुद्धा एक मी तुम्हाला वर्ड सांगितला. आन्सर काय असेल? ओनली डी. कुठे? डी ओनली. आता बघा ABCD मध्ये डी हा 4 नंबरला येतो, परंतु त्यांनी ऑप्शन्स मध्ये डी जरी आन्सर असलं तरी सुद्धा ते 1 नंबरला घेतलं. हे सुद्धा प्रत्येक वेळी आन्सर अटेम्प्ट करताना लक्षात असायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एक वर्ड दिलाय आणि वर्डचा कॉन्टेक्स्ट मध्ये, सेंटेन्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये काय मिनिंग होतोय ते सांगायचं. बिफोर आय स्टार्टेड द जॉब आय हॅड नो प्रीकन्सिव्ड नोशन्स. नोशन म्हणजे काय? एखादी संकल्पना, एखाद्या गोष्टीविषयीचं असणारं आपलं काय? संकल्पना किंवा संकल्पना, त्याला नोशन असं म्हणतो आपण. मग प्रीकन्सिव्ड या वर्डचा त्यांनी मिनिंग विचारला. प्रीकन्सिव्ड काय असतं? एखाद्या व्यक्तीला भेटण्याच्या अगोदर किंवा एखादी वस्तू पाहण्याच्या अगोदर त्याच्याविषयीचा आपल्या मनामध्ये जी काही काय म्हणता येईल एक परसेप्शन तयार झालेलं असतं, त्याला आपण म्हणतो प्रीकन्सिव्ड. म्हणजे काय? ऑप्शन्स बघा. आयडियाज और ओपिनियन्स फॉर्म्ड आफ्टर नाही, आयडियाज और ओपिनियन्स फॉर्म्ड बिफोर यू हॅव इनफ इन्फॉर्मेशन. ओके, हाव टाइप करण्याचा राहिलाय. दिस इज द करेक्ट आन्सर. बघा, आयडियाज और ओपिनियन्स फॉर्म्ड बिफोर यू हॅव इनफ इन्फॉर्मेशन. एखाद्या गोष्टीची माहिती मिळण्याच्या अगोदर, त्याच्या अगोदर तुमच्या मनामध्ये त्याच्याविषयीचं जे मत तयार होतं त्याला आपण म्हणतो प्रीकन्सिव्ड. मग प्रीकन्सिव्डलाच आपल्याकडे सिनोनिम्स काय काय आहेत? प्रीजज्ड, JUDGED, प्रीजज्ड, प्रीकन्सिव्ड. आणखी मराठीमध्ये त्यासाठी फार चांगला शब्द बघा, पूर्वग्रह दूषितता. पूर्वग्रह दूषितता
आपण म्हणतो ना की तू एखाद्या नवीन जॉबच्या ठिकाणी चाललायस तर कोणतेही पूर्वग्रह न ठेवता नवीन जॉबला सुरुवात कर. म्हणजे काय, ते ठिकाण कसं असेल, तिथे काम करणारी माणसं कशी असतील, आपले कलिग्स कसे असतील, काही विचार करू नको. सरळ सरळ जा. अगोदरच तुझ्या मनात जे आहे ते सगळं काढून ठेव साईडला आणि त्या ठिकाणी कामाला जा. म्हणजेच काय, कोणताही पूर्वग्रह न ठेवता त्या ठिकाणी तू कामाला जा, असा अर्थ त्याचा. मग काय, प्रीकन्सिव्ड, प्रीजज, कन्सिव्ड प्रिव्हियसली असं पण म्हणतो आपण त्याला. CONCEIPD, कन्सिव्ड प्रिव्हियसली म्हणजे अगोदरच काय करणं, कन्सिव्ह करणं. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. द वर्ड क्लोजेस्ट इन मिनिंग. क्लोजेस्ट इन मिनिंग म्हटलं की समजून घ्यायचं सिनॉनिम, जास्त डोकं चालवायचं नाही. म्हणजे अर्थात क्लोजेस्ट इन मिनिंग, अर्थाच्या दृष्टीने जवळ जाणारा शब्द म्हणजे काय, समानार्थाचा शब्द. अब्स्कॉन्ड, अब्स्कॉन्ड विचारला त्याने. अब्स्कॉन्ड या शब्दाचा अर्थ होतो एखाद्या ठिकाणावरून पलायन करणारा किंवा पसार होणार. पसार होणारा. आणखी एक अर्थ तयार होतो पलायन करणारा. त्याचा आणखी एक अर्थ आहे माघार घेणारा किंवा माघार घेणे. मग याच अर्थाचे अब्स्कॉन्ड या शब्दाचे जे मिनिंग आहे त्याच अर्थाचे दोन वर्ड्स आपल्याकडे आलेत. कोणकोणते आहेत, रिट्रीट. रिट्रीट म्हणजे काय, माघार घेणे. आणि डिकॅम्प. डिकॅम्प म्हणजे सुद्धा काय, माघार घेणे किंवा एखाद्या ठिकाणावरून गायब होणे, पसार होणे. आले का लक्षात. मग अब्स्कॉन्ड त्यांनी सिनॉनिम्स विचारले. ए अँड बी आर सिनॉनिम्स. ए अँड बी कुठे आहे, नंबर 2. दिस इज द करेक्ट आन्सर. मग एक शब्द राहिला अब्सॉल्व. अब्सॉल्व म्हणजे काय, आरोपांतून एखाद्याला मुक्त करणे. मग त्याच्यासाठी आपल्याकडे एक शब्द आहे बघा, अक्विट. ACQUIT. एखाद्याला अक्विट करणं मीन्स टू स्टेट ऑफिशियली दॅट समवन इज नॉट गिल्टी ऑफ द क्राईम. म्हणजे एखादा व्यक्ती आरोपांतून मुक्त करतो आपण त्याला, म्हणजे त्या आरोप, तो जो काय गुन्हा आहे त्याने केलेला नाही असं आपण क्लिअर करतो. मग अक्विट हा शब्द आहे, याच्यानंतर ऑफ हे प्रेपोजिशन येतं, हे लक्षात ठेवायचं. याचाच आणखी एक सिनॉनिम आहे, एक सांगितला मी अक्विट. एक्झोनरेट दुसरा, EXONERAT. एक्झोनरेट. एक्झोनरेट या वर्डच्या नंतर सुद्धा ऑफ हे प्रेपोजिशन येतं. ही वॉज अक्विटेड ऑफ किलिंग. काहीही घ्या पुढे काय, मी एखादा प्राणी घेणार होतो पण मी माझ्या बोलण्यात तरी एखाद्या प्राण्याला का मारायचं, म्हणून ही वॉज अक्विटेड ऑफ. अक्विटच्या नंतर ऑफ हे प्रिपोजिशन येतं. ही वॉज एक्झोनरेटेड ऑफ म्हणजे काय, त्याच्यावर जे आरोप ठेवण्यात आले होते त्या आरोपांतून त्याची मुक्तता करण्यात आली आहे. यांचाच सिनोनिम आहे अब्सॉल्व. आले का लक्षात. चलो नेक्स्ट क्वेश्चन. एक्नॉलेज. एक्नॉलेज करणं म्हणजे काय, मान्य करणे. मान्य करणे, कबूल करणे. याच बरोबर एक्नॉलेज याचा अर्थ होतो एखाद्या व्यक्तीने आपल्याला मदत केली असेल तर त्याला टू से थँक्स टू हिम. बरोबर, म्हणजे काय, टू एक्सप्रेस ग्रॅटिट्यूड. कृतज्ञता व्यक्त करणे म्हणतो आपण त्याला, कृतज्ञता व्यक्त करणे. आणि पुढे एक शब्द आहे आपल्याकडे रेकॉग्नाइज. मग रेकॉग्नाइज करणे म्हणजे काय, एखाद्याला ओळखणे किंवा ओळखणे हा एक शब्द आहेच रेकॉग्नाइजचा, परंतु दुसरा एक मिनिंग आहे रेकॉग्नाइज या वर्डचा, तो आहे काही सत्य असेल तर ते मान्य करणे. ओके, मग आपल्याकडे जो एक्नॉलेज हा शब्द दिला होता आणि त्यांनी विचारले काय बघा बरं का, जे विचारले ते ओळखता यायला पाहिजे. विच ऑफ द फॉलोइंग इज द इनकरेक्ट मिनिंग म्हटलंय. मग हे कधी विसरायचं नाही, प्रश्न व्यवस्थित वाचायचा, उत्तर चुकणार नाही. इनकरेक्ट मिनिंग ऑफ एक्नॉलेज. मग ऍडमिट करणे म्हणजे मान्य करणे, कबूल करणे, हे तर मिनिंग झालाच. रेकॉग्नाइज हा सुद्धा मिनिंग झाला, इथे मान्य करणे आहेच. एक्सप्रेस थँक्स, टू एक्सप्रेस ग्रॅटिट्यूड, एखाद्याला थँक्स म्हणणं, त्याचे आभार मानणे, हा सुद्धा मिनिंग एक्नॉलेजचा आहे. मग त्यांनी विचारलं होतं की इनकरेक्ट मिनिंग कोणता आहे.
जर एक एक करेक्ट आहे, नंबर 2 करेक्ट आहे, नंबर 3 करेक्ट आहे, एकच राहिला नन ऑफ दी अबव, म्हणून हे आन्सर झालं. आन्सर काय असेल? नन ऑफ दी अबव इज इनकरेक्ट मिनिंग. म्हणजे 1 2 3 हे करेक्ट मिनिंग आहेत. नेक्स्ट, इनक्रेडिबल. इनक्रेडिबलचा अर्थ आहे अविश्वसनीय, ज्याच्यावरती विश्वास ठेवता येणार नाही असा. विच कॅन नॉट बी बिलीव्ड, त्याला म्हणायचं इनक्रेडिबल. मग आता बघा, त्यांनी विचारलंय की नियरेस्ट इन मिनिंग म्हणजे सिनोनिम्स काय काय आहेत? अनबिलिव्हेबल, बरोबर आहे, अविश्वसनीय अर्थ आहे. अनकन्व्हिन्सिंग, हा ते खरंच वाटत नाहीये, विश्वासच ठेवावासा वाटत नाहीये, म्हणजे काय? अविश्वसनीय आहे. कन्सिवेबल, सॉरी, कन्सिवेबल म्हणजे ज्याची कल्पना करता येऊ शकते अशा प्रकार. कन्सिवेबल म्हणजे काय? ज्याची कल्पना करता येऊ शकते, ज्याच्यावरती विश्वास ठेवला जाऊ शकतो असा. म्हणजे काय? विश्वास ठेवण्यायोग्य. विश्वास ठेवण्यायोग्य. मग क्रेडिटेबल म्हणजे सुद्धा विश्वास ठेवता येईल असा. कन्सिवेबल म्हणजे सुद्धा विश्वास ठेवता येण्यायोग्य. मग दोनच शब्द आहेत. इनक्रेडिबलचे सिनोनिम्स होऊ शकतात अनबिलिव्हेबल आणि अनकन्व्हिन्सिंग. म्हणजे ए आणि बी आपलं काय असेल? आन्सर असेल नंबर 3, ए अँड बी. अनबिलिव्हेबल, अनकन्व्हिन्सिंग आणि इनक्रेडिबल. क्लियर? चलो नेक्स्ट बघा. द पपराझी टेल्ड देम ऑल ओव्हर द लंडन. आता हे पपराझी काय असतं किंवा पपराझी म्हणतात त्याला, ते तुम्ही रील्स, आता बघा, रील्स पाहण्याचं राष्ट्रीय कर्तव्य तुम्ही पार पाडताय की नाही माहित नाही, पण रील्स पाहताना तुम्ही मलायका अरोराचे रील्स पाहिले असतील. ती मलायका अरोरा पाणी बॉटल घेऊन चालते वगैरे, बरोबर. मग तिचे जे ती चालत असताना, जिम मधून बाहेर येताना, जिम मध्ये जाताना वगैरे तिचे फोटो काढणारे वगैरे लोक जे असतात, तिथे असतात ना, ते बरेचसे काही लोक असतात, ते फोटो काढणारे, कॅमेऱ्याने शूट करणारे. या सेलिब्रिटीजना वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे फोटो काढणारे, त्यांना कॅमेरामध्ये शूट करणारे, एअरपोर्ट वरती असतील, जिमच्या बाहेर असतील, वेगवेगळ्या कार्यक्रमात असतील, त्यांना पपराझी म्हणतात. ओके. तर द पपराझी टेल्ड देम ऑल ओव्हर द लंडन. पूर्ण लंडन भर यांनी काय केलंय? टेल्ड. मग हा जो टेल शब्द आहे, TAIL, टेल. टेल म्हणजे काय? शेपटी किंवा शेपूट. काय शेपटी? हा शेपटी म्हणजे फार शुद्ध लोकांचा शब्द झाला. शेपूट असा ग्रामीण भागात वापरला जाणारा शब्द. हे झालं नाउन, बरोबर का? पण TAIL, टेल, पास्ट टेन्स याचा TAILED, टेल्ड, आणि पास्ट परफेक्ट काय होईल? TAILED, टेल्ड. याचा अर्थ होतो पाठलाग करणे. म्हणजे काय? द पपराझी टेल्ड देम ऑल ओव्हर द लंडन. संपूर्ण लंडनभर पपराझींनी त्यांचा काय केला? पाठलाग केला. मग पाठलाग हा त्याचा काय होईल? मिनिंग होईल. पाठलाग म्हणजेच काय? फॉलोड. दिस इज द करेक्ट आन्सर. द पपराझी फॉलोड देम ऑल ओव्हर द लंडन. ट्रबल्ड म्हणजे काय? अडचणीत आणला. ब्लॅकमेल करणे म्हणजे काय? आपण म्हणतो ना की एखाद्याला काही असेल, खंडणी वगैरे साठी मागणी करणे, काही गुपित उघड करण्याची वगैरे धमकी देणे आणि कशाची मागणी करणे, त्याला ब्लॅकमेल करणं असं म्हणतो आपण. आणि फाईट याचं पास्ट टेन्स आहे फॉट, आणि पास्ट पार्टिसिपल सुद्धा काय होईल? फॉट. फाईट, फॉट, फॉट. क्लियर? चलो नेक्स्ट क्वेश्चन. You could forgive all his asperities when he smiled. मग asperities म्हणजे काय? स्वभावातील आपण म्हणतो ना, एखाद्याचा कडक स्वभाव असतो, राईट? वागण्या बोलण्यामध्ये तो हार्श असतो. ते हार्शनेस जे असतं ना स्वभावातील, त्याला म्हणतात ऍस्पेरिटीज. स्वभावातील कडवटपणा. ओके. हार्शनेस इन कॅरेक्टर. चलो. क्रुएल्टी म्हणजे काय? क्रूरता. रफनेस, मग हा जो एकदम सॉफ्टनेस, एखाद्याशी बोलताना वगैरे आपण जे सॉफ्टली बोलतो वगैरे,
त्याच्या अँटोनिम काय होईल किंवा त्याच्या अगेन्स्ट काय होईल? रफनेस. रफनेस म्हणजेच काय? पुन्हा येईल स्वभावातील जो कडवटपणा असतो, रफनेस असतो, हार्शनेस असतो. मग आपलं सिनोनिम काय होईल? स्वभावातील ऍस्पिरिटीज कशाला म्हणतात? जे कडवटपणा असतो त्याला. म्हणून त्याचा सिनोनिम काय होऊ शकेल? रफनेस. ओके. मग आपल्याकडे शब्द आहे ज्याचा ऍस्पिरिटीचा सिनोनिम होईल रफनेस. क्रुएल्टी म्हणजे क्रूरता. मलाइस म्हणजे काय? अ विश टू हर्ट अदर पीपल. या शब्दाचं मिनिंग लिहून घ्या. ए विश टू हर्ट अदर पीपल. इतर लोकांना इजा पोहोचवण्याची जी इच्छा असते त्याला म्हणतात मलाइस. MALICE. आणि मलायनिटी म्हणजे काय? सॉरी, मेल ओलेन्स म्हणतात त्याला. MELEVOLENC. मेल ओलेन्स म्हणजेच काय? द्वेष. मलायनिटी MALIGNITY. मलायनिटी, मेल ओलेन्स, द्वेष, तिरस्कार. चारही वर्ड समजलेत का? ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. बोन ओयाज. बोन ओयाज म्हणजे काय? एखाद्याला आपण आपला एखादा मित्र मैत्रीण जेव्हा प्रवासाला जाणार असतात तर आपण त्यांना काय म्हणतो? विश यू ए हॅपी जर्नी. हे हॅपी जर्नी जे म्हणणं असतं किंवा प्रवासाला जाताना शुभेच्छा देणं जे म्हणणं असतं किंवा शुभेच्छा देताना जे म्हणतात त्याला आपण म्हणतो बोन ओयाज. म्हणजे काय? विशिंग यू अ हॅपी जर्नी. ग्रुप C 2019 ला विचारलेला प्रश्न. आले का लक्षात? एखाद्याला प्रवासाला जाताना शुभेच्छा देणं म्हणजे काय? बोन ओयाज. मग आता याच्यानंतर कोणी जर चाललं प्रवासाला सहज तर त्याला विश यू अ हॅपी जर्नी असं नाही म्हणायचं. अय बोन ओयाज असं म्हणायचं. म्हणजे काय? किमान आपला बोन ओयाज तरी लक्षात राहील ना. ओके. चलो नेक्स्ट. एजाइल. एजाइल म्हणजे काय? चपळ. जो ऍक्टिव्ह असतो. आपले मॅच द फॉलोइंग मध्ये किंवा सिनोनिम्स जुळवायचे. एजाइल म्हणजे काय? चपळ, ऍक्टिव्ह. एक आपला जुळला गेलाय. ह्युमन म्हणजे काय? एकदमच काय म्हणतात त्याला? कोमल असा. ह्युमन, जेंटल, कोमल, टेंडर. कोमल म्हणजे मुलीचं नाव नाही बरं का. मॅजेस्टिक. मॅजेस्टिक म्हणजे फार मोठा, शाही. रॉयल, राईट. रॉयल आपल्याकडे वर्ड आहेच. मॅजेस्टिक असतं ना, रॉयल पॅलेस, लाईक दॅट. मॅजेस्टिक म्हणजे मोठा, शाही. पेरेनियल. पेरेनियल आता बघा रिव्हर्सचे काही प्रकार राहतात ना, त्याच्यामध्ये 6 महिने रिव्हर्स असतात. 6 वर्षे पाणी, 6 वर्षे सॉरी 6 महिने पाणी, 6 महिने कोरड्या वगैरे. ज्या वर्षभर आटत नाहीत त्यांना आपण पेरेनियल रिव्हर्स म्हणतो. मग वर्षानुवर्ष चालणाऱ्या किंवा ज्या आटतच नाहीत अशा पेरेनियल रिव्हर्स. मग ही जे पेरेनियल आहे याचा अर्थ त्यांनी परमनंट असा दिलाय. मग परमनंट जर म्हटलं तर याचे सिनोनिम्स आणखी काय काय होतील? परपेच्युअल. परपेच्युअल एक झाला. एव्हरलास्टिंग. परपेच्युअल, एव्हरलास्टिंग. देन आणखी काय होऊ शकेल? इटर्नल. ETERNAL. परमनंट, इटर्नल, परपेच्युअल, एव्हरलास्टिंग. ओके, दीज आर द सिनोनिम्स फॉर पेरेनियल. जोड्या काय जुळल्यात बघा. मॅजेस्टिकचा अर्थ आहे शाही. ह्युमनचा अर्थ आहे जेंटल, कोमल, टेंडर. आणि एजाइल म्हणजे काय? ऍक्टिव्ह, चपळ. जोड्या जुळतायत 3 4 1 2. पुढे 3 4 1 2. 3 4. इथं एक्स्ट्रा झालंय बरं का. 3 4 1 आणि 2. नंबर 3. दिस इज द करेक्ट आन्सर. पुढे बघा. डॅश डॅश मीन्स स्ट्रेंथ, एनर्जी, पॉवर, फोर्स अँड स्पिरिट. एक शब्द दिलाय, त्या शब्दाचे सिनोनिम्स दिलेले आहेत पुढे. मग तो कोणता शब्द आहे बघा. टिल देन आय विल ड्रिंक वॉटर. विक्ट्री म्हणजे काय? विजय. याला आपण ट्रायम्फ म्हणतो. TRIUMPH. ट्रायम्फ ओव्हर समथिंग. ट्रायम्फ नंतर ओव्हर हे प्रिपोजिशन वापरतात. विक्ट्री
म्हणजे काय, ट्रायम्फ ओव्हर. कॅलेमिटी म्हणजे काय, आपत्ती. यासाठी सिनोनिम्स आपल्याकडे काय काय आहेत, ऍडव्हर्सिटी, ADVERSITY, ऍडव्हर्सिटी. देन कॅलेमिटी, ऍडव्हर्सिटी. कॅटॅस्ट्रॉफ, CATASTROPHE, कॅटॅस्ट्रॉफ. कॅलेमिटी, ऍडव्हर्सिटी, कॅटॅस्ट्रॉफ म्हणजे काय, आपत्ती. अपॉलॉजी म्हणजे काय, क्षमा मागणे. क्षमा मागणे, दिलगिरी व्यक्त करणे म्हणजे काय, अपॉलॉजी. विगर, VIGOUR, विगरचा अर्थ आहे स्ट्रेंथ, एनर्जी, पॉवर, फोर्स अँड स्पिरिट. आता कळालं का, VIGOUR, विगर. विगर म्हणजे काय, फोर्स, स्ट्रेंथ, एनर्जी, पॉवर अँड फोर्स अँड स्ट्रेंथ. एखाद्या गोष्टीचं आपण म्हणून त्याला म्हणतो बळ. स्पिरिट शब्द वापरलाय म्हणून चैतन्य. आणखी काय, पॉवर शब्द वापरला म्हणून सामर्थ्य. कळालं, VIGOUR. चारही वर्ड्स आणि वर दिलेले वर्ड्स सुद्धा आपण काय केलेत, एक्सप्लेन केलेत. स्ट्रेंथ म्हणजेच काय, सामर्थ्य, शक्ती, ताकद. एनर्जी म्हणजे ऊर्जा. पॉवर म्हणजे अगेन शक्ती, फोर्स, माहिती तुम्हाला. चला, दिस रेन ऑगर्स वेल फॉर धिस इयर्स हार्वेस्ट. मग AUGURS, ऑगर्स म्हणजे काय, FORE, फोरटेल. एखाद्या गोष्टीचा अंदाज लावणं किंवा अगोदर सांगणं, त्याला फोरटेल म्हणूयात किंवा प्रेडिक्ट म्हणूयात, PREDICT, टू प्रेडिक्ट, फोरटेल. मग एखादी गोष्ट भविष्यात घडणार आहे याचा जेव्हा अंदाज लावला जातो किंवा तशा प्रकारचं भाकीत केलं जातं, त्याला काय म्हणतो आपण, फोरटेल, प्रेडिक्ट आणि ऑगर्स. म्हणजे ऑगर्सचे काय सिनोनिम्स आहेत. मग बघा, टू बी अ साइन ऑफ समथिंग इन फ्युचर, हे सुद्धा बरोबर आहे. भविष्यामध्ये एखादी गोष्ट घडणार असेल तर त्याचं काय असणं, ते त्याचं साइन आहे, तर त्याला ऑगर्स असं म्हणतात. बी अ साइन ऑफ ट्रूथ, नो. बी अ साइन ऑफ गुड ऑर बॅड थिंग्स इन द फ्युचर, हे सुद्धा बरोबर आहे. भविष्यात घडणार एखादी गोष्ट त्याचं काहीतरी काय असणं, साइन असणं, किंवा भविष्यातील चांगली किंवा वाईट घटना याचं साइन असणं, याला आपण म्हणतो ऑगर. AUGUR. A and C, these are correct answers. A and C, number 2. समजते. मग ऑगरच्या आपण सिनोनिम्स काय काय घेतले बघा, फोरटेल, प्रेडिक्ट, आणखी काय, फोरकास्ट, FORECAST म्हणजे काय, अगोदरच, भाकीत करणे. भाकीत करणे मग त्या चांगल्या गोष्टी असतील किंवा वाईट गोष्टी असतील, अशा प्रकारे भाकीत करणे किंवा त्याचे काय होणे, चिन्ह दिसणे. भविष्यात घडणाऱ्या चांगल्या किंवा वाईट गोष्टींचे चिन्ह दिसणे, याला म्हणतो आपण ऑगर. नेक्स्ट वर्ड बघा, जो वर्ड कॅपिटल मध्ये दिलाय त्याचा क्लोजेस्ट इन मिनिंग, क्लोजेस्ट इन मिनिंग किंवा नियरेस्ट इन मिनिंग म्हटलं की समजून घ्यायचं आपल्याला काय पाहिजे, सिनोनिम. त्यांनी विचारलाय सिनोनिम किंवा सिनोनिम्स विचारले. 5 मेंबर्स वोटेड फॉर द प्रपोजल. जे काय प्रपोजल होतं, फॉर द प्रपोजल म्हणजे काय, त्याच्या समर्थनार्थ. 5 मेंबर्स वोटेड फॉर द प्रपोजल, 12 वोटेड अगेन्स्ट इट. 12 जणांनी त्याच्या विरोधात मतदान केलं. समजा हे प्रपोजल आहे. 5 मेंबर्स वोटेड फॉर द प्रपोजल, 12 मेंबर्स वोटेड अगेन्स्ट इट अँड 3 अब्स्टेन्ड. 3 आणि शब्द वापरलाय अब्स्टेन्ड. त्यांनी विचारलं जे कॅपिटल मध्ये दिलाय त्या वर्डचं मिनिंग काय असेल. ऍक्च्युअल आपला मिनिंग वर्ड आहे अब्स्टेन. इथं पास्ट टेन्स वापरले. अब्स्टेन म्हणजे एखाद्या गोष्टीपासून दूर राहणे, दूर ठेवणे किंवा दूर राहणे. आता बघा, अटेन म्हणजे काय, मिळवणे. गेन, GAIN. ओके, टू गेन म्हणजे काय, अटेन, मिळवणे. प्रिझ्युम म्हणजे काय, मानणे. आपण मानतो ना, असं मानूयात, आपण तसं मानूयात. लेट्स अज्युम, जे अज्युम करणं असतं त्यालाच म्हणतो आपण प्रिझ्युम. ASSUME. रिफ्रेन म्हणजे एखाद्या गोष्टीपासून दूर राहणं. कळाला अब्स्टेनचा मिनिंग. अब्स्टेन जो शब्द वापरला त्याचा सिनोनिम आहे रिफ्रेन.
अबस्टेन आणि रिफ्रेन यांच्या नंतर फ्रॉम हे प्रिपोजिशन वापरतात. रिफ्रेन फ्रॉम, अबस्टेन फ्रॉम. आणि कन्फर म्हणजे काय, एखाद्या व्यक्ती प्रदान करणे, एखाद्या व्यक्तीला एखादा पुरस्कार प्रदान करणे. CONFER कन्फर नंतर अपॉन किंवा ऑन हे प्रिपोजिशन्स वापरतात. कन्फर्ड ऑन, कन्फर्ड अपॉन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. परसेंटम. परसेंट जर हे बघा, परसेंट म्हणजे काय, इथे शब्द दिलायच ना, कशाला लिहायचा. परसेंट म्हणजे काय, शेकडेवारी. पर्सेंट शेकडेवारी. त्यांनी विचारताना पर्सेंट नाही विचारलं, परसेंटम या शब्दाचं मिनिंग विचारलं. परसेंटम आपण म्हणतो ना 20 रुपीज पर केजी. हा जो पर असतो ना, याचा अर्थ असतो प्रत्येक किलोला 20 रुपये. कळालं का? 20 रुपीज पर केजी म्हणजे एका किलोला 20 रुपये, पर किलोला 20 रुपये असं म्हणतो ना. तसंच तोच अर्थ आहे पर सेंटम असं म्हटलंय. मग पर सेंटम म्हणजे किती, प्रत्येक 100ला काय असेल ते. मग बघा अॅन्युअली म्हणजे काय, वार्षिक. पर डे म्हणजे प्रत्येक दिवसाला किंवा दिवसाला. इन ईच 100 पर सेंटम प्रत्येक 100ला म्हणजे काय, इन ईच 100 प्रत्येक 100ला. जेव्हा पर सेंटम म्हणायचे ना, पर सेंटम प्रत्येक 100ला काहीतरी अशा अर्थाने. पर 100 इन ईच 100 इज द करेक्ट आन्सर. लास्ट क्वेश्चन आहे मला वाटतं. यस, चूज द वर्ड्स हॅव्हिंग सिमिलर मिनिंग म्हणजे काय, सिनोनिम्स विचारले. आता बघा ऍडिपोज. ऍडिपोज आपल्याकडे टिश्यूज असतात. ऍडिपोज रिलेटेड टू फॅट्स. ओके, किंवा मग याचा अर्थ होतो फॅटी, FATTY, फॅटी. ऑलिजिनस. ऑलिजिनस म्हणजे काय, रिलेटिंग टू ऑइल, ऑइलच्या संबंधाने. अगेन ते सुद्धा फॅटी झालं. फॅटीचा मिनिंग सुद्धा फॅट्सशी संबंधित. हे तीनही शब्द एकमेकांचे सिनोनिम्स झाले बघा, कारण किंवा सिनोनिम्स आहेत. ऍडिपोज, ऑलिजिनस आणि फॅटी, ज्याच्यामध्ये फॅट्स असतात, कंटेनिंग फॅट्स. तीनही शब्द एकमेकांचे काय झाले, सिनोनिम्स आहेत. मग हे लिहून घेताना सुद्धा सुरुवातीलाच लिहायचं ऍडिपोज, याचा सिनोनिम झाला ऑलिजिनस, OLIGINOS, ऑलिजिनस अँड FATTY. These are the synonyms of each other. तीनही शब्द सिनोनिम्स आहेत, कंटेनिंग फॅट्स किंवा फॅटी या अर्थाने. I think this was the last. Yes, this was the last question of this lecture. नेक्स्ट लेक्चर मध्ये पुन्हा 30 क्वेश्चन्स वगैरे घेऊयात, ज्याच्यामध्ये आपण बरेचसे वर्ड्स पाहणार आहोत. प्रत्येक शब्द त्याचा मिनिंग आणि त्याचे सिनोनिम्स आपण पाहतोय. या लेक्चरमध्ये इथंच थांबतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत जय हिंद.